तर नमस्कार सर्वांना, स्वागत आहे तुमचं नवीन व्हिडिओमध्ये, व्लॉगमध्ये, जे काही असेल ते रेसिपी ब्लॉगमध्ये. आणि आज आपण बनवूया पास्ता. तर चला, सगळ्यात आधी आपल्याला हे बॉईल करून घ्यायचं आहे. त्यामुळं आता हे मी टाकते पाण्यात बॉईल होण्यासाठी. यार खाली पडलाय. ठीक आहे, ह्याच्यात आणि थोडंसं मीठ टाकायचं आणि हे थोडा वेळ बॉईल होऊन द्यायचं. आणि आपण थोडंसं तेल पण टाकू शकतो ह्याच्यात, म्हणजे टाकायचं असतं. हे टोमॅटो मस्तपैकी कट करून घेऊया. या येस, झाला चला चला. मी काय अशी कोणती पर्टिक्युलर रेसिपी फॉलो करत नाही आहे. आपल्याला कांदा आवडतो, आपण टाकायचा. कांद्याचं रडवून झालंय. आता जरा आपण चेक करूया हे थोडंफार तरी शिजलंय का नाही. टडंग टडंग. शिजलंय थोडंफार, बास झालं. आता गॅस बंद करून टाकूया. मस्तपैकी त्यातलं पाणी काढून घेतलेलं आहे. असं दिसतंय आता हा पास्ता. अरे वाफाली. पहिलं तर मी टाकलं तेल, आणि त्या तेलात आपण टाकूया थोडंसं चिली फ्लेक्स आणि थोडंसं ओरिगॅनो पण टाकून देऊया. त्याच्यानंतर आपण टाकणार आहोत टोमॅटो. एक मिनिट, टोमॅटो घेते. हे आता मस्तपैकी परतून घेऊया. तेल जास्त झालं काय बघू. हेच तेल यूज करता येईल नंतर पण होल रेसिपीसाठी. ते बघू. आता त्या वेळेला मस्त परतून घ्यायचं. त्याच्यानंतर हे आपल्याला वाटून घ्यायचं आहे, कारण की आपल्याला ह्याची प्युरी करायची टमाट्याची आणि ती घालायची. मस्त वास येतो यार ओरिगॅनो आणि चिली फ्लेक्समुळे. तर वाटून घेतलंय टोमॅटोची प्युरी. आता नेक्स्ट स्टेप्स करूया. चला, पहिले तर मी टाकलंय कांदा. त्याच्यानंतर आपण टाकूया ती प्युरी आणि एक मस्तपैकी आपण थोडीशी लसणाची चटणी पण टाकणार आहे ह्याच्यात वेगळ्या फ्लेवरसाठी. चला, लसणाची चटणी टाकून घेतो. इथं पाहू शकता आपण लसणाची चटणी टाकलेली. आता आपण जी प्युरी बनवली होती ना ती टाकूया. त्याच्यानंतर ना केचप वगैरे पण टाकूया. चला, केचप टाकूया थोडा, आणखी जास्त नको, आंबट झालं तर. आणि मसाले टाकू, जे मसाले टाकायचे ते टाकायचे मस्तपैकी. आणि इथं आपण मसाला टाकून घेतलाय. आणि इथं अचानक स्लो मोशनमध्ये कसं काय शूट झालं काय माहिती. अरे यार, ह्याच्या पुढचे सगळेच व्हिडिओ बहुतेक स्लो मोशनमध्ये झालेत. पण स्लो मोशनमध्ये पण भारी वाटतं एकदम. मस्तपैकी मसाला असा हळूहळू पडतोय. तर ह्याच्यात मी आपले नॉर्मल जे घरातला मसाला असतो तो टाकलाय. लाल तिखट, तुम्हाला अजून ॲडिशनल टाकायचं असेल तर लाल तिखट किंवा गरम मसाला पण टाकू शकता. आत्ता मी ऑडिओ देते ना, आमच्या शेजारचं कोंबडं ओरडतोय. आता मी काय करू शकते, त्याला सहन करून घ्या. त्यानंतर मी हा मॅगी मसाला पण टाकला, हे सांगणं महत्त्वाचं आहे. तर आपण टाकलं होतं केचप, मसाला आणि मॅगी मसाला. आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. आता मी हे एवढं स्लोमध्ये दाखवत नाही, नाहीतर बोर होऊन जाईल तुम्ही. त्यामुळे जरा फास्ट फॉरवर्ड करते. आता आपण ह्याच्यात कन्सिस्टन्सी ॲड करण्यासाठी थोडंसं पाणी टाकलं आहे. आणि पाणी टाकून ते मस्त हलवून थोडंसं गरम होऊन द्यायचं. त्याच्यानंतर आपल्याला टाकायचं आहे मेन इन्ग्रेडियंट म्हणजे पास्ता.
तर आपण हे आता हे पण जरा स्लोमोमध्ये छान दिसतंय, पण असं किती वेळ पाहणार ना, त्यामुळे जरा फास्ट करूया. आता ह्याला मस्तपैकी उकळी आलेली आहे, तर आपण टाकतोय पास्ता. आणि पास्ता टाकतानाचा स्लोमो एकदम भारी वाटतोय, त्यामुळे बघा कसं वाटतंय. भारी वाटतंय ना स्लोमो पाहायला. स्लोमोमध्येच ठेवती हा, मस्त वाटतंय. आणि आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं. आणि त्याच्यानंतर आपण बरंच काय काय अजून ॲड करायचं आहे. आता ह्याच्यावर थोडंसं झाकण ठेवून त्याची वाफ काढून घेतली. त्याच्यानंतर न चीज टाकले आणि त्याच्या आधी मला अजून तिखट पाहिजे होतं म्हणून तिखट पण टाकले. तुम्हाला जेवढं तिखट हवं आहे तेवढं तुम्ही टाकू शकता. आणि वरून चीज किसले आणि ह्याला आता जरा मेल्ट होऊन द्यायचं आहे, तर ते करून घेऊ. आणि मग त्याच्यानंतर न हलवायचं आणि परत ओरिगॅनो आणि चिली फ्लेक्स टाकायचं असेल तर टाकू शकता. मीठ टाकायचं, मीठ पण मी आधीच टाकून घेतलं आहे. तो पास्ता आता असा दिसतोय सगळं चीज मिक्स करून झाल्यानंतर. आणि मग आता ह्याला मस्त मिक्स करायचं आणि त्यानंतर सर्व करायचं. सर्व करताना तुम्ही त्याच्यावर अजून वरून चीज पण टाकू शकता. तर हे स्लोमो झालं आणि ह्याच्यात मी ऑलरेडी ऑडिओ रेकॉर्ड केला होता, मला परत करावं लागतं, पण ठीक आहे, खूपच दिवसांनी रेसिपी व्हिडिओ केला त्यामुळं परत ऑडिओ द्यायला काहीच हरकत नाही आहे. पण हे मस्त लागत होतं आणि मस्तच झालेलं. तर बघा तुम्ही कसं वाटतंय. आता हा पास्ता एकदम रेडी आहे आणि आता खाऊया मस्तपैकी. छान झालेला, मला तर आवडला. तुम्हाला करायचं असेल तर करू शकता. बाय.